नमस्कार. रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल किंवा मग रोज चपाती भाजी खाऊन बोर झालं तर हा 15 मिनिटांमध्ये तयार होणारा महाराष्ट्रीयन मसाले भात बनवा. इथे काही भाज्या चिरून घेतल्या, खडे मसाले घेतलेले आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता गॅसवरती कुकर ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडले की खडे मसाले घालायचे. खडे मसाले व्यवस्थित असे परतून घेतले की आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि ओबडधोबड ठेचलेलं आलं लसूण घालायचं. आता हे सर्व छान असं तेलावरती परतून घ्यायचं. आलं लसूण असं ओबडधोबड ठेचून घालायचं, म्हणजे भाताला खूप छान असा फ्लेवर येतो. हे सर्व साहित्य छान असं परतवून घ्यायचं आणि मग त्यानंतर घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो, सोबतच मटर आणि बटाटा घालायचा आहे, म्हणजेच ओले वाटाणे घालायचे. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. 1-2 मिनटं ह्या भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या. जास्तही नरम होईपर्यंत परतून घ्यायच्या नाहीत. भाज्या आपल्याला ओव्हरकुक करायच्या नाही. 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद. त्यानंतर किचन किंग मसाला घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला वापरू शकता. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता लगेचच स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे. इथे मी वापरते कोलमचा तांदूळ वापरते. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. सर्व तांदूळ यामध्ये घालायचा आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे जितका आपण तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं, म्हणजे भात अगदी परफेक्ट शिजतो आणि अगदी सुटसुटीत होतो. पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्वात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर घातली. आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये भात अगदी परफेक्ट शिजतो. इथे आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. आता कुकर थंड करून घेऊया. पहा, अगदी मस्त असा इथे आपला चमचमीत महाराष्ट्रीयन मसाले भात तयार झालेला आहे. भात पाहू शकता, अगदी सुटसुटीत मऊ मोकळा असा झालेला आहे. अगदी गरमागरम असा मसाले भात लगेचच सर्व करायला घ्यायचा. याच्यासोबत लोणचे, पापड तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसाले भात नक्की बनवून पहा. तुमच्याकडे कसा बनवतात ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.